पुण्यात चोरीच्या मार्गाने आणण्यात आलेला अवैध मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागानं जप्त केला आहे। 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे। 2 कारवायात 1,20,00,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। त्याचप्रमाणे यात सहभागी असलेल्या 9 जणांना अटक करण्यात आली आहे। पहिल्या प्रकरणात लक्झरी बसमधून गोवा बनवण्याची दारू पुण्यात आणली गेली होती। निगडीतील खासगी बस टर्मिनलवर या दारूचा साठा जप्त करण्यात आला। त्याचप्रमाणे दुसऱ्या एका कारवाईत नसरापूर फाट्यावरही मोठ्या प्रमाणावर दारूचा साठा जप्त झाला आहे। फ्रूट पल्प तसंच कोळशाच्या बॉक्समधून या दारूची वाहतूक करण्यात येत होती। बाहेरून येणारं मद्य जे आहे, म्हणजे कर चुकून येणारं मद्य आहे, याच्यावरती विशेष भर ठेवून आम्ही सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क पुणे जिल्ह्याकडनं 2 पथकाकडनं ही कारवाई करण्यात आलेली आहे। त्या दोन्ही पथकाकडचं म्हणजे भरारी पथक क्रमांक 1 आणि सासवड या 2 विभागाकडनं सदरची कारवाई करण्यात आलेली आहे। दोन्ही कारवाई दरम्यान 1,20,00,000 रुपयापेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल आम्ही दारू आणि व्हेकल असं जप्त केलेलं आहे। यामध्ये 5 वाहनं जप्त करण्यात आलेली आहेत आणि 9 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे।